तर तिकडे नाशिकमध्ये कामगारांनी मोर्चा काढला। आपल्या विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलंय। केंद्र सरकारच्या कामगार विरोधी कायद्याचा विरोध करण्यात आला। गोल्फ मैदानापासून कृती समितीच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला होता। शेतकरी कामगार कष्टकऱ्यांना आजचा मोर्चा हा पहिली मुख्य मागणी अशी आहे की केंद्र आणि राज्य सरकारने सर्व उद्योगाचं सर्व सेवांचं खाजगीकरण सुरू केले। शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक उद्योग हे अदानी अंबानीच्या ताब्यात दिले जातात आहे। ते खाजगीकरणाचं धोरण बंद करावं ही पहिली प्रमुख मागणी आहे। आमदार, खासदार, मंत्र्यांना पेन्शन आहे, परंतु सामान्य माणसाला पेन्शन नाही आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन बद्दलचा अजून निश्चित असा निर्णय झालेला नाही आहे आणि पुढची दिशा ही आहे। आज आम्ही 1 दिवसाचा संप केलेला आहे। आमची पुढची दिशा 3 दिवसाच्या संपाची आहे। त्यांनी सरकारनं जर ऐकलं नाही तर बेमुदत संपाची आहे। सर्व कामगार संघटना, शेतकरी संघटना एकत्र येऊन ह्या सरकारला वटणीवर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।